हॅलो मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिकल लॉजिक याचा पार्ट 2 बघितला होता, बरोबर. आपले चॅप्टर चालू आहे मॅथमॅटिकल लॉजिक आणि आज आपण बघणार त्याचा थर्ड पार्ट. आज आपण काय बघणार आहोत तर आपण मागच्या लेक्चरला जो पार्ट आपण बघितला होता आपण त्याच्यामध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ज विषयी माहिती घेतली होती. लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे काय, आपण 5 प्रकारचे कनेक्टिव्ह शिकलो होतो. निगेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. तर आपण ह्या सर्वांची माहिती शिकलो होतो. आपण या सगळ्यांचे ट्रूथ टेबल्स शिकलो होतो, बरोबर. आणि तुम्हाला जर आठवत असेल की शॉर्टकटमध्ये सांगायचं असेल तर निगेशनमध्ये टीचा निगेशन फॉल्स असतं, फॉल्सचं निगेशन ट्रू असतं. कंजंक्शनमध्ये फक्त टी जर असेल 2 स्टेटमेंटमध्ये तरच त्याचं कंजंक्शन ट्रू असतं, अदरवाईज इट इज फॉल्स. डिसजंक्शनमध्ये जर दोन्ही फंक्शन फॉल्स असतील तरच त्याचं डिसजंक्शनचं फंक्शन फॉल्स येतं, अदरवाईज इट इज ट्रू. इम्प्लिकेशन हे थोडंसं लेंदी होतं. इम्प्लिकेशन आपण अनेक प्रकारे लिहू शकतो. इफ देन आपण 7 प्रकारे लिहायचं शिकलो होतो आणि स्टील वी गॉट अनदर वे टू राईट इफ देन. आपण अनेक इतर प्रकारे पण ते बघितलं होतं, प्रोव्हायडेड वगैरे वापरून पण आपण बघितलं होतं. आणि इफ देनमध्ये ट्रूथ टेबलमध्ये जेव्हा टी इम्प्लाइज एफ असतं त्याच वेळेस त्या 2 स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असते, अदरवाईज इट इज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यू सेम असतात, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील किंवा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच ते डबल इम्प्लिकेशनचं फंक्शन ट्रू असतं, अदरवाईज इट इज फॉल्स. हे मी तुम्हाला एका शॉर्ट टेबलने पण सांगितलं होतं. तो टेबल मी असा काढला होता की जर पी आणि क्यू हे 2 सिम्पल स्टेटमेंट असतील आणि याच्यामध्ये जर आपण कंजंक्शन केलं, याच्यामध्ये आपण डिसजंक्शन केलं, निगेशन केलं, इम्प्लिकेशन केलं किंवा डबल इम्प्लिकेशन केलं तर याचे रूल काय असतात. आणि टेबलविषयी पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण असं की ट्रूथ टेबल काढता येणं हे ह्या चॅप्टरसाठी, मॅथमॅटिकल लॉजिकसाठी हे प्रचंड महत्त्वाचं आहे. आपण पहिल्या जो कॉलम आहे पी या स्टेटमेंटचा, तिथं आपण 2 वेळेस टी 2 वेळेस एफ लिहितो. सेकंड कॉलममध्ये क्यूच्या कॉलममध्ये टी एफ, अँडमध्ये दोन्ही टी असताना टी, अदरवाईज फॉल्स. ऑरमध्ये फक्त एफ एप्लाय एफ, अदरवाईज ट्रू. निगेशनमध्ये जे काय फंक्शन असेल, ट्रू फंक्शनचं निगेशन फॉल्स असतं आणि फॉल्स फंक्शन निगेशन ट्रू असतं. इम्प्लिकेशनमध्ये फक्त टी इम्प्लाइज एफचंच फक्त फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही फंक्शन जेव्हा सेम असतात त्याच वेळेस फक्त त्याचं डबल इम्प्लिकेशन ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरच्या वेळेस असं सांगितलं होतं की आपण एक्झरसाइज जो 2.1 आहे 1.1 आहे तो आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व करू. मग जर तुम्ही बुक उघडून बसले किंवा बुक घेऊन तुम्ही जर हे लेक्चर केलं तर तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. तर मी एक्झरसाइज 1.1 मी आज काय करणार आहे, पहिलं काम करणार आहे एक्झरसाइज 1.1 आधी डिस्कस करणार आहे. यातले सगळे क्वेश्चन आपण आधी डिस्कस करू, जे हार्ड क्वेश्चन आहे ते सोडवू. आणि हे जर एकदा तुम्हाला चांगलं समजलं तर आपण एक्झरसाइज 1.2 साठीची जी थेरी आहे ती आज आपण करणार आहोत. बघा, एक्झरसाइज जो 1.1 आहे बुकचा, एक्झरसाइज 1.1 जो आपण आज सोडवणार आहोत, त्यातला क्वेश्चन फर्स्ट असा आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स जस्टिफाय आणि इन केस ऑफ स्टेटमेंट राईट द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट आहे का नाही शोधायचं आहे आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पण काढायची आहे. बघा, पहिला क्वेश्चन आहे 5 + 4 = 13.
पहिला क्वेश्चन आहे 5 + 4 = 13, बरोबर. आणि इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. आपल्याला फक्त चेक करायचं आहे की हे स्टेटमेंट आहे का. तर मॅथमॅटिकल जे आयडेंटिटी असतात, मॅथमॅटिकल जे स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट असतातच, कारण मॅथच्या वेळेने लिहिलेले जे इक्वेशन असतात, इक्वेलिटी असतात, त्यांना एक फिक्स व्हॅल्यू असते. आणि स्टेटमेंटची डेफिनेशन काय असते, असं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच हॅव अ फिक्स व्हॅल्यू, इट इज ट्रू ऑर फॉल्स. तर इथे याला एक फिक्स व्हॅल्यू 5 + 4ची व्हॅल्यू 13 येत नाही, म्हणजे याला फिक्स व्हॅल्यू आहे की हे फॉल्स आहे, बरोबर. म्हणून हे स्टेटमेंट आहे का, पहिला क्वेश्चन आहे. तर दिस इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे, जर स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू सांगा. मग इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ती ट्रूथ व्हॅल्यू काय तिची फॉल्स आहे. बघा जो सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड एक्झाम्पल आहे, ते आहे x - 3 = 14. x - 3 = 14, x - 3 = 14. तुमच्या लक्षात येईल हे स्टेटमेंट आहे का. तर ह्या स्टेटमेंटमध्ये ह्या सेंटेन्समध्ये जर आपण एक्सची व्हॅल्यू वेगवेगळे नंबर टाकत गेलो, जर एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर हे फॉल्स सेंटेन्स तयार होईल किंवा फॉल्स स्टेटमेंट तयार होईल. एक्सची व्हॅल्यू 2 टाकली तर फॉल्स तयार होईल. पण एक विशिष्ट अशी व्हॅल्यू इथे मिळेल की जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 17 टाकाल तेव्हा 17 - 3 = 14 येणार, तेव्हा ते ट्रू येणार आहे. म्हणजे याला एक फिक्स व्हॅल्यू नाही आहे, हे कधी ट्रू असेल तर कधी फॉल्स असेल. भले त्याला एकच अपवाद असेल पण याला एक फिक्स व्हॅल्यू नाही आहे. म्हणून अशा सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स असं म्हणतो. म्हणून हे दिस इज नॉट अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट नाही आहे. हे काय, इट इज अ ओपन सेंटेन्स. हे ओपन सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे याला कोणत्याही प्रकारची ट्रूथ व्हॅल्यू नाही आहे. आता मी पुढचे जे महत्त्वाचे आहेत, जे अवघड आहेत तेच फक्त मी बोर्डवर लिहिणार आहे आणि बाकीचे आपण ओरली करू. बघा थर्ड आहे क्लोज द डोअर. क्लोज द डोअर ही काय आहे, ही एक आज्ञा आहे ना. मग दिस इज ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नॉट अ स्टेटमेंट. जे इंट्रोगेटिव्ह असतात, इम्पेरेटिव्ह असतात किंवा एक्सक्लेमेटरी असतात, हे कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. त्यामुळे क्लोज द डोअर हे काय आहे, हे सेंटेन्स आहे. फोर्थ आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का. तर 0 आपण 0 + 0i असा लिहू शकतो. आणि कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन होती, इफ एनी नंबर रिटन इन द फॉर्म a + ib where ab are real numbers then the number is a complex number, बरोबर. मग 0 आपण 0 + 0i फॉर्ममध्ये लिहू शकतोय, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर. म्हणजे स्टेटमेंट आहे का. मग तर हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू, बरोबर. नेक्स्ट होतं प्लीज गेट मी ब्रीफकेस. प्लीज गेट मी ब्रीफकेस. हे काय, ही एक आज्ञा आहे, बरोबर. जरी प्लीज असलं तरी ती आज्ञाच आहे, म्हणून ते स्टेटमेंट होऊ शकत नाही. नेक्स्ट कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स आर सिमिलर. बघा जेव्हा ट्रायंगल कॉन्ग्रुअंट असतात, कॉन्ग्रुअंट आणि सिमिलर यातला डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे. कॉन्ग्रुअंटचा मिनिंग होतो, कॉन्ग्रुअंट म्हणजे जर आपण ते दोन ट्रायंगल एकावर एक ठेवले तर ते पूर्णपणे एकमेकांशी तंतोतंत जुळतात, त्याला आपण कॉन्ग्रुअंट म्हणतो. म्हणजे ते एकदम सारखे असतात, आकाराने सारखे असतात. आणि सिमिलरचा मिनिंग असं होतो, सिमिलर म्हणजे दोन ट्रायंगलमध्ये जर आपण त्यांचे साईडचे रेशिओ सारखे असतील, समजा एका ट्रायंगलच्या साईड आहे 2:3:5 आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या साईड याच्याच मल्टिपलमध्ये असतील 2×2 = 4, 3×2 = 6, 5×2 = 10, तर ह्या दोन ट्रायंगलच्या साईडचे रेशिओ सारखे आहेत. मग हे दोन ट्रायंगल कसे आहेत, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे, बरोबर. म्हणजे सिमिलर ट्रायंगलसाठी आपल्याला त्यांचे साईडचे रेशिओ इक्वल पाहिजे आणि कॉन्ग्रुअंट ट्रायंगलसाठी आपल्याला साईड इक्वल पाहिजे, बरोबर. म्हणजे जर तुम्हाला अजून थोडे अचूक भाषेत सांगायचं असेल तर मी असं म्हणू शकतो, कॉन्ग्रुअंट ट्रायंगल आर ऑलवेज सिमिलर बिकॉज देअर रेशिओ ऑफ साइड्स आर इन प्रोपोर्शन. द रेशिओ इज 1:1.
बट सिमिलर ट्रायंगल्स नीड नॉट बी कॉन्ग्रुएंट. आणि स्टेटमेंट असं आहे की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जर आपण घेतले तर ते सिमिलर असतातच, पण सिमिलर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नसतात. मग त्यांचं जे स्टेटमेंट आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे सिमिलर असतात ते ऑलवेज ट्रू. मग दिस इज अ स्टेटमेंट आणि हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. नेक्स्ट आहे एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स. बघा आपण डिस्कस करतोय एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स. मग एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स हे स्टेटमेंट होईल का? कारण तुम्ही जर इथे एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकल्या, समजा तुम्ही एक्स व्हॅल्यू टाकले 0, तर 0 स्क्वेअर इक्वल टू 0 होईल का? तर हो. म्हणून हे स्टेटमेंट तुम्हाला हो आहे. पण तुम्ही इतर व्हॅल्यू पण टाकून बघितले पाहिजे. समजा जरी तुम्ही एक्स व्हॅल्यू 1 टाकली तरी ते इक्वल येणार, 1 स्क्वेअर इक्वल टू 1. पण व्हेन वी पुट द नंबर अदर दॅन 0 अँड 1, तर जर तुम्ही 2 टाकला, 3 टाकला, 4 टाकला, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस कळेल की एक्स स्क्वेअर नॉट इक्वल टू एक्स. तर त्यावेळेस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स येत नाही. त्यामुळे फक्त 0 आणि 1 साठीच ते पॉसिबल आहे. म्हणून हे स्टेटमेंट नाही, कारण याला एक फिक्स व्हॅल्यू नाही आहे. एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी त्याचा आन्सर कधी ट्रू येणार आहे, कधी फॉल्स येणार आहे. म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट होतं अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कांट हॅव मोर दॅन 2 रूट्स. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आणि आपण असं शिकलेलो आहे की प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतातच. हां, ते 2 रूट कधी रिअल अँड इक्वल असतील, कधी ते 2 रूट रिअल अँड अनइक्वल असतील, कधी ते 2 रूट पूर्णपणे नॉन रिअल नंबर्स असतील, म्हणजे ते इमॅजिनरी असतील. पण 2 रूट हे प्रत्येक इक्वेशनला जे क्वाड्रॅटिक आहे त्याला असतातच. 2पेक्षा जास्त रूट हे क्युबिक इक्वेशनला असतात. 3 रूट क्युबिकला असतात. जर डिग्री 4 असेल तर 4 रूट असतात. त्यामुळे डिग्री 2 असल्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 आणि 2च रूट असतात. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. कारण कोणत्याच क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2पेक्षा जास्त रूट असू शकत नाही. नेक्स्ट आहे डू यू लाईक मॅथमॅटिक्स. हा क्वेश्चन मार्क आहे ना, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. आणि मी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन मार्क इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे कधीही स्टेटमेंट नसतं. इट इज नॉट अ स्टेटमेंट. द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. हे काय? हे स्टेटमेंट आहे. आणि कसं येते? ट्रू, कारण तो सेट होतो, सेट्स इन द वेस्ट. नेक्स्ट आहे ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. आधी तुम्हाला रिअल नंबर, होल नंबर याच्या कन्सेप्ट समजल्या पाहिजे. आणि एकदम शॉर्टकटमध्ये जर सांगायचं असेल तर मी आज सांगेल की जर तुम्ही नुसतं 5th स्टँडर्डपासून 10पर्यंत येताना नंबर कसे शिकले जर लक्षात घेतलं तरीही तुम्हाला कळेल. तुम्ही सगळ्यात आधी नॅचरल नंबर शिकले, मग त्यानंतर होल नंबर शिकले, त्यानंतर तुम्ही रॅशनल इंटिजर्स शिकले, त्यानंतर तुम्ही रॅशनल नंबर शिकले, रॅशनल नंतर तुम्ही इररॅशनल नंबर शिकले, जे रॅशनल नाहीत असे. मग ते इररॅशनल, रॅशनल सोडून जे उरले ते सगळे इररॅशनल नंबर होते. आणि रॅशनल आणि इररॅशनल ह्या दोघांनी मिळून आपल्याला रिअल नंबरचा सेट मिळाला. म्हणजे जर तुम्हाला थोडीशी थेरी किंवा त्याला आपण हिस्ट्री म्हणून मॅथची हे जर माहीत असेल तुमच्या लक्षात येईल. रॅशनल नंबर, रिअल नंबर, इररॅशनल नंबर आणि इंटिजर हे सगळे होल नंबरपेक्षा मोठे सेट आहेत. म्हणजे स्टेटमेंट आहे आपलं ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. हे टोटली रॉंग आहे. पण ऑल होल नंबर्स आर रॅशनल नंबर, रिअल नंबर असतं तर ते टोटली राईट आलं असतं. म्हणून दिस इज अ स्टेटमेंट आणि ते 100% फॉल्स असल्यामुळे इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नेक्स्ट आहे कॅन यू स्पीक इन मराठी. आपण मराठी बोलू शकतो का? क्वेश्चन मार्क आला, नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. मला वाटतं हे आपण मागच्या एक्झरसाइजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी बोललो आहे, तर मी आता हे काही बोलत नाही. इट इज स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नेक्स्ट आहे इट रेन्स हेविली. इट रेन्स हेविली. आता बघा हे ओपन सेंटेन्स आहे, याला काही असं मिनिंग नाही आहे काही.
म्हणजे समजा आत्ता माझ्या समोर पाऊस जोरात चालू आहे तर म्हणेल मी हां ट्रू आहे बरं काय. पण थोड्या वेळानंतर जर पाऊस थांबला आणि मी ते वाक्य वाचले इट रेन्स हेवीली, तुम्ही सांगाल नाही ते फॉल्स. याला अशी फिक्स व्हॅल्यू असू शकत नाही. हे ओपन सेंटेन्स आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. मग आपण जर क्वेश्चन नंबर 2 बघितला, हा होता क्वेश्चन नंबर 1. मग आता मी काय करतो, हा क्वेश्चन नंबर 1 रब करून घेतो. मग आपण इथे क्वेश्चन नंबर 2 विषयी डिस्कस करू. जर आपण आता क्वेश्चन नंबर 2 बघितला तर क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली राईट इन सिम्बॉलिक फॉर्म. तर आपल्याला काय करायचं, ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग जर पहिला क्वेश्चन बघितला आपण, पहिलं एक्झाम्पल, ते एक्झाम्पल असं आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. तर इथे आपल्याला फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा एवढंच सांगितलेलं आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा असं सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण ट्रूथ व्हॅल्यू इथं काढणार नाही आहोत. आपण काय करतो, इथे 2 स्टेटमेंट तुम्हाला दिसत आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र, दुसरं स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तमिळनाडू, आणि दोघांमध्ये आपल्याला अँड हे लेटर दिसतंय आणि आपलं कनेक्टिव्ह अँड नावाचं आहे, ज्याला आपण कंजंक्शन म्हणतो. आपण काय करतो, त्यातलं जे पहिलं स्टेटमेंट आहे मुंबई इज इन महाराष्ट्र, याला आपण काय करू, याला आपण पी स्टेटमेंट म्हणू. आणि जे सेकंड आहे चेन्नई इज इन तमिळनाडू, याला आपण क्यू स्टेटमेंट जर म्हटलं तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला असं लिहिता येईल पी अँड क्यू. हे अँडसाठी वापरलेलं आपलं सिम्बॉल आहे, म्हणजे याला पी अँड क्यू. याचप्रमाणे जर आता आपण सेकंड स्टेटमेंट चेक केलं, सेकंड स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस. बरोबर, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. समजा मी ते जर इथं लिहिलं तर इथं कसं लिहिलं मी लेट. पहिलं स्टेटमेंट काय आहे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, बरोबर. आणि सेकंड स्टेटमेंट लिहिलं मी ट्रायंगल इज आयसोसेलस, बरोबर. ट्रायंगल एक तर इक्विलॅटरल आहे किंवा आयसोसेलस आहे, आणि आपल्याला फक्त ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं येईल, पी ऑर क्यू. दिस इज द सिम्बॉल फॉर ऑर डिसजंक्शन. थर्ड जे स्टेटमेंट आहे ते असं आहे, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर 90 डिग्री. अँगल इज अ राईट अँगल ओनली इफ इट इज मेजर 90 डिग्री. तर तुमच्या स्टेटमेंट वाचतानाच लक्षात आलं असेल की हे स्टेटमेंट हे इफ अँड ओनली इफ ह्या पार्टमध्ये आहे, आणि इफ अँड ओनली इफ जेव्हा आपण घेतो त्याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. म्हणजे जर आपण पहिल्या स्टेटमेंटला पी म्हटलं, ते पी स्टेटमेंट काय असेल, द अँगल इज राईट अँगल. इफ अँड ओनली इफला आपण डबल इम्प्लिकेशन यूज करतो, आणि देन इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री, बरोबर. इथे दोन्हीही जे सिम्पल स्टेटमेंट असतात हे तेवढेच महत्त्वाचे असतात. म्हणजे राईट अँगल तेव्हाच असेल जेव्हा त्याचं मेजर 90 असेल, आणि जेव्हा त्याचं मेजर 90 असेल तोच राईट अँगलच असेल. हे दोन्ही इक्वल आहेत. 90 डिग्रीचा अँगल म्हणजेच राईट अँगल. असं एका अँगल तुम्ही काढू शकत नाही ज्याला तुम्ही राईट अँगल म्हणणार पण त्याचं मेजर 90 नाही आहे, आणि असं एका अँगल राहू शकत नाही ज्याचं मेजर 90 आहे ज्याला तुम्ही राईट अँगल नाही म्हणणार आहे. म्हणून ते इक्विव्हॅलंट स्टेटमेंट दोन्ही, म्हणून ते आपण डबल इम्प्लिकेशनमध्ये लिहितो. नेक्स्ट होतं अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्युस. बघा, अँगल इज नायदर ॲक्यूट, तर इथं काय येईल, अँगल इज ॲक्यूट. पहिलं आलं अँगल इज ॲक्यूट. दुसरं काय होतं, अँगल इज नॉर ॲक्यूट. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्युस. अँगल इज ऑब्च्युस. आणि स्टेटमेंट आहे याचं जर तुम्ही मराठीमध्ये मिनिंग केलं तुम्हाला फार पटकन कळेल. नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्युस म्हणजे तो ॲक्यूट पण नाही आहे आणि ऑब्च्युस पण नाही आहे. बघा मी काय बोललो, तो ॲक्यूट पण नाही आहे आणि तो ऑब्च्युस पण नाही आहे. म्हणजे हे जर मी लिहिलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तर ते मी असं लिहिल, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये
तो ॲक्यूट पण नाही आहे. ॲक्यूटला मी पी म्हटलं, नाहीला मी निगेशन वापरलं. तो ॲक्यूट पण नाही आहे आणि तो ऑब्च्युस पण नाही आहे. तर हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट होतं, इफ ट्रायंगल इज राईट अँगल ॲट बी देन अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 90. तर हे दिसताना स्टेटमेंट इफ आणि देनमध्ये दिसतंय आणि इफ देन हे आपलं एक कनेक्टिव्ह आहे. मग जर आपण पहिल्या स्टेटमेंटला पी हे म्हटलं इफ नंतरच्या, म्हणजे ते इफ पी देन क्यू या फॉर्ममध्ये लिहिलं तर आपल्याला पी हे स्टेटमेंट मिळेल ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी. बी जर राईट अँगल असेल तर उरलेले दोन अँगल ॲक्यूट अँगल असतील, म्हणजे अँगल ए आणि अँगल सी ॲक्यूट अँगल आहे आणि त्यांची सम किती असायला पाहिजे, 90 असायला पाहिजे. हे देन नंतरचं स्टेटमेंट आहे. म्हणजे क्यू काय आले ते सम ऑफ अँगल ए अँड अँगल सी इज 90 डिग्री आणि त्याचं सिम्बॉलिक फॉर्म तयार होईल इफ पी देन क्यू, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू. बरोबर. जर आपण नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंटचा विचार केला तर ते आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. इफ अँड ओनली इफ ह्याच वर्डवरून कळतं की हे डबल इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे आणि म्हणजेच ते पी डबल इम्प्लाइज क्यू या फॉर्ममध्ये येईल. बरोबर. हिमा दास विन्स गोल्ड इफ शी रन्स फास्ट. नेक्स्ट आहे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. बघा, पहिलं स्टेटमेंट आहे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. तर नॉर्मली मी घेताना एक्स इज इरॅशनल नंबरला पी म्हणतो, कारण इथं जो नॉट आलेला आहे तो निगेशनचं साईन यूज करून आपण लिहू शकतो, म्हणून मी त्याला एक्स इज इरॅशनल नंबरला पी हे जर लेटर यूज केलं. सेकंड स्टेटमेंट आहे पी इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. सेकंड स्टेटमेंट आहे एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. बघा, मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं स्टेटमेंट कसं लिहिता येईल. बघा, मी पुन्हा ते वाक्य वाचतो. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. बरोबर, म्हणजे निगेशन पी. बट इट इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. बट हा कशासाठी आला, पण यालाच आपण अँडसाठी यूज करतो. पण एक्स काय स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर आहे. मग या सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला निगेशन पी अँड क्यू. अशा प्रकारे 7 सब क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 2 मध्ये होते, जे आपण आता सॉल्व केलेले आहेत. हे समजतंय. मग आपण काय करू आता, याचा पुढचा क्वेश्चन घेऊया, ज्याला आपण क्वेश्चन नंबर 3 म्हटलं आहे. बघा, थर्ड क्वेश्चन आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. तर बघा, इथे यासाठी तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्यात जनरल नॉलेजची माहिती असेल, 5 to 10चं मॅथची माहिती असेल, 11च्या काही चॅप्टरची माहिती लागत असेल, पण ते माहीत पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही ते दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स सांगू शकत नाही. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना आपल्याला माहिती नसलं, जनरल नॉलेज नसलं तरीही आपलं काम होऊन जातं, पण तसं इथे होणार नाही आहे. इथे तुम्हाला त्याची माहिती हवी. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे 4 इज ऑड और 1 इज प्राईम. क्वेश्चन आहे 4 इज ऑड और 1 इज प्राईम. बरोबर. तर मग फाइंड द ट्रूथ व्हॅल्यूमध्ये आपण काय करणार, पहिल्यांदा याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार. मग पहिलं घेतलं मी 4 इज ऑड. सेकंड स्टेटमेंट घेतलं मी 1 इज प्राईम आणि याला मी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं पी ऑर क्यू. इथून अडचण सुरू होते मुलांची, कारण अनेक वेळा थोडंसं बेसिक कमी असल्यामुळे आपण कधी कधी चुकीचं लिहितो. मग बघा, 4 इज ऑड हे काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे पटकन आपण सांगू शकतो 4 हा इवन नंबर आहे, ऑड नंबर नाही आहे, त्यामुळे हा काय येईल फॉल्स येईल स्टेटमेंट. बरोबर. 1 इज प्राईम, तर थोडंसं बेसिक नॉलेज असेल तर कळेल 1 इज प्राईम हे सुद्धा
फॉल्स आहे, कारण प्राईम नंबरची स्टार्ट 2 पासून होते. 2, 3, 4 हे 2, 3, 5 हे सगळे प्राईम नंबर आहेत. मग दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहे, त्यामुळे फॉल्स ऑर फॉल्स. आणि जर तुम्हाला टेबल आठवत असेल जो मी सुरुवातीला काढला होता इथे, किंवा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, पाठ केला असेल, तर तुम्हाला माहिती आहे ऑरमध्ये फक्त एफ दोन्ही असतील तरच फंक्शन फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. आणि इथे दोन्ही एफ आल्यामुळे फंक्शन काय फॉल्स आहे. याप्रमाणे आपण कोणत्याही क्वेश्चनला सॉल्व करू शकतो. बघा, मग सेकंड क्वेश्चन होता 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. तर बघा, स्टेटमेंट आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, बरोबर, अँड 46 इज अ प्राईम नंबर, बरोबर. आपण जर फर्स्ट स्टेटमेंटला पी म्हटलं, 64 इज परफेक्ट स्क्वेअर, आपल्याला माहिती आहे 64 आकाशाचा स्क्वेअर येते 8चा, म्हणून हे काय झालं आहे ट्रू स्टेटमेंट. आणि जर सेकंड स्टेटमेंट घेतलं मी, 46 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय हे माहीत असेल ते फार सोपं आहे. ज्याला फक्त 2 फॅक्टर असतात ज्या नंबरला, एक तो स्वतः आणि 1, त्यालाच आपण प्राईम नंबर म्हणतो. 46ला अनेक फॅक्टर आहेत, 23 आहे, 2 आहे, त्याच्यामुळे याला आपण फॉल्स असं म्हणू. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि जर आपण सिम्बॉलिक फॉर्म चेक केला तर दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म अँडमध्ये आहे, त्याच्यामुळे आपलं सिम्बॉलिक फॉर्म होईल पी अँड क्यू. पण त्यातलं एक स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि जर तुम्हाला कंजंक्शनचा टेबल आठवत असेल तर फक्त दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतानाच कंजंक्शनचे आन्सर ट्रू असतं, अदरवाईज इट इज फॉल्स. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, बरोबर. मग अशा प्रकारचे त्यांनी एकूण 7 वाक्य दिलेले आहे. थर्ड आहे 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. 5 इज अ प्राईम नंबर ट्रू आहे, पण 7 डिवाइड्स 94 हे फॉल्स आहे, बरोबर. मग दिलेलं स्टेटमेंट हे पी अँड क्यू फॉर्ममध्ये आहे, पण पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे, तर अँडमध्ये याची व्हॅल्यू काय येणार फॉल्स येणार, बरोबर. जर आपण फोर्थ एक्झाम्पलचा विचार केला तर ते आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. तर इथे जर आपण पी स्टेटमेंट घेतलं 5 - 3i इज अ रिअल नंबर, तर याची व्हॅल्यू येते फॉल्स, कारण 5 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा काही रिअल नंबर नाही आहे ना, त्यामुळे हे काय आलं फॉल्स, बरोबर. मग आपलं वाक्य काय आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपलं स्टेटमेंट आहे इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे हे निगेशनचं स्टेटमेंट आहे की 5 - 3i हा रिअल नंबर आहे, हे फॉल्स आहे, म्हणून हे निगेशन ऑफ पी आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. आणि जर पीची व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण निगेशन आणि पीची व्हॅल्यू लिहिली फॉल्स, तर निगेशन ऑफ फॉल्स असेल ट्रू, म्हणून हे स्टेटमेंट ही याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू आणि ते निगेशनचं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट जर आपण चेक केलं तर नेक्स्ट आहे इफ 3 × 5 = 8. बघा, इफ 3 × 5 = 8, तर 3 × 5 8 येईल का, 3 × 5 15 येईल, ते 8 नाही येणार, म्हणजे ते फॉल्स स्टेटमेंट झालं आणि ते इफ नंतर आलेलं आहे, बरोबर. मग तो आपला पी आहे जो फॉल्स आहे. देन नंतरचा पार्ट असतो क्यू, ज्याला आपण इम्प्लिकेशनने दाखवतो, आणि देन नंतरचं स्टेटमेंट आहे 3 + 5 = 15. तर 3 + 5 काय 15 होत नाही, 3 + 5 होतो 8, मग हे पण फॉल्स आहे. मग हे स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये एफ इम्प्लाइज एफ या टाईपचं तयार होतं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू येते ट्रू, कारण इम्प्लिकेशनमध्ये फक्त टी इम्प्लाइज एफचंच ॲन्सर फक्त एफ असतं, बाकी सर्वांचं ॲन्सर ट्रू असतं. लास्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यास आहे 24 इज अ कंपोजिट नंबर ऑर 17 इज अ प्राईम नंबर. तर 24 हा कंपोजिट नंबर आहे, कारण त्याचे अनेक फॅक्टर पडतात, त्यामुळे तो कंपोजिट नंबर आहे, म्हणजे ते ट्रू आहे. ऑर 17 इज प्राईम नंबर, ते ट्रू आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे, मध्ये ऑर हे कंजंक्शन ऑर हे लेटर वापरलेलं आहे, कनेक्टिव्ह वापरलेलं आहे, त्यामुळे ते टी ऑर टी या टाईपचं तयार होतं आणि टी ऑर टीचं आन्सर असतं ट्रू, त्यामुळे स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू. तर इथे आपला थर्ड क्वेश्चन संपला आहे. जर तुम्हाला हे सर्व समजलं असेल तर मी आता हे रब करतो आणि आपण याच्यानंतर याचा पुढचा क्वेश्चन घेऊया.
तर क्वेश्चन नंबर 4 आहे फाइंड द ट्रूथ व्हॅल्यूज. फक्त त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे आपण स्वतः ते शोधणार नाही आहोत, तर त्यांनी व्हॅल्यू दिलेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 असं आहे, इफ द स्टेटमेंट्स, क्वेश्चन नंबर 4 मध्ये इफ द स्टेटमेंट पी अँड क्यू आर ट्रू स्टेटमेंट, पी पण ट्रू स्टेटमेंट आहे आणि क्यू हे पण ट्रू स्टेटमेंट आहे, आणि अजून दोन स्टेटमेंट दिलेले आर अँड यस, हे दोन्ही फॉल्स स्टेटमेंट आहे. आर पण फॉल्स आहे आणि यस स्टेटमेंट पण फॉल्स स्टेटमेंट दिलेले आहे. अँड फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग, आणि आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे आहेत. बघा मग पहिला क्वेश्चन असा आहे, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर, याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची. बघा इथे तुमचा टेबल फार चांगला पाहिजे. तुम्ही जे 5 टेबल शिकलेले 5 कनेक्टिव्हचे ते टोटल तुमचे पाठ पाहिजे. मग ऑरमध्ये, अँडमध्ये, इम्प्लिकेशनमध्ये, डबल इम्प्लिकेशनमध्ये, निगेशनमध्ये कधी ट्रू कधी फॉल्स हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि समजा यदा कदाचित असे काही विद्यार्थी असतील की त्यांचं लवकर पाठ नाही होत, त्यांचं कन्फ्युजन होतं, त्या मुलांसाठी एक छोटीशी सूचना अशी, एक कागद घ्या, त्याच्यावर छानपणे सर्व टेबलचा एकच मोठा टेबल तयार करा आणि तो कागद पुढे ठेवा. काही काळानंतर जसं तुम्ही ते कागदामध्ये बघून सांगाल, काही काळानंतर तो पूर्ण कागदावरचे सगळे फॉर्म्युले तुमचे तोंडीपाठ होऊन जातील. तर ही पण एक वे आहे, पण बेटर वे असं आहे की तुम्ही मागच्याच लेक्चरमध्येच तो फॉर्म्युले ते सगळे टेबल तुमचे पाठ असले पाहिजे. तर इथे जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप केली तर काय होईल बघा, पीची व्हॅल्यू आहे ट्रू ऑर, क्यूची व्हॅल्यू आहे ट्रू अँड आरची व्हॅल्यू आहे एफ. आपण नेहमी ब्रॅकेट आधी सॉल्व करतो ना, त्यामुळे ही टर्म आधी सॉल्व केली पाहिजे. मग इथं अँडचा टेबल सांगतो, टी ला टी असतं, बाकी सगळे एफ असतात, त्यामुळे इथं टी नाही आहे म्हणून याचा आन्सर येईल एफ. मग ऑरचा टेबल, ऑरवाला कनेक्टिव्ह शिल्लक राहिलं, मग ऑरमध्ये फक्त एफला एफ असतं, बाकी सगळे टी असतात, हे एफ नाही आहे म्हणून हे काय आहे ट्रू. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली ट्रू. मग याप्रमाणे आपल्याला सगळे क्वेश्चन सॉल्व करता येईल. तर मी आता इथे थोडेसे लिमिटेड क्वेश्चन घेतो वेळेच्या अभावामुळे. आता मी घेतो आहे 5th नंबरचा क्वेश्चन घेतो. बघा 5th नंबरचा क्वेश्चन असा आहे, निगेशन आर डबल इम्प्लाइज पी, एका ब्रॅकेटमध्ये निगेशन आर डबल इम्प्लाइज पी, ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज निगेशन पी. मग हा पार्ट पण तेवढाच सोपा आहे, हा पार्ट पण तेवढा सोपा, आणि आपल्याला पुढचा पण एक्झरसाइज डिस्कस करायचा आहे, म्हणून मी थोडंसं आता काही काम तुम्हाला पण देतो आहे. तर यात फक्त आपल्याला व्हॅल्यू टाकायचे. बघा तर इथं निगेशन आर आहे, आरची व्हॅल्यू काय फॉल्स, मग इथे काय निगेशन ऑफ फॉल्स डबल इम्प्लाइज पी, पीची व्हॅल्यू काय ट्रू, परत इम्प्लिकेशन ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू, हे निगेशन ऑफ ट्रू, बरोबर. आणि टेबल तुमचे पाठ असल्यामुळे तुम्हाला लगेच कळेल निगेशन ऑफ एफ काय तर ट्रू, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज निगेशन ऑफ ट्रू येतं फॉल्स. मग तुमचा आन्सर येईल टी डबल इम्प्लाइज टीचा आन्सर येतं टी, कारण डबल इम्प्लिकेशन दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर आन्सर ट्रू असतं, आणि दोन्ही व्हॅल्यू सेम येते, त्यामुळे आन्सर काय येतं ट्रू. टी इम्प्लाइज एफ, आणि टी इम्प्लाइज एफचा आन्सर इम्प्लिकेशनमध्ये असतं फॉल्स, बरोबर. मग याचं आन्सर झालं फॉल्स. समजा मी पुढचा क्वेश्चन घेतला. आता मी घेतो आहे क्वेश्चन नंबर 7. बघा क्वेश्चन नंबर 7 असा आहे, निगेशन पी अँड क्यू ब्रॅकेट कंप्लीट अँड निगेशन आर ऑर इन ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज पी इम्प्लाइज निगेशन यस ऑर आर. ओके, आपल्याला अशी किती पण स्टेटमेंट दिले तरी काही फरक पडत नाही, फक्त आपल्याला प्रोसेस माहीत पाहिजे आधी कोणतं सोडवायचं. आधी आपण काय करू, सगळ्यांची व्हॅल्यू टाकून देऊ. बघा मग निगेशन पी, पीची व्हॅल्यू आहे ट्रू, निगेशन पी म्हणजे निगेशन ऑफ ट्रू, अँड क्यू पण काय आहे ट्रू, अँड निगेशन ऑफ आर म्हणजे निगेशन ऑफ एफ, ऑर क्यू म्हणजेच ट्रू इम्प्लाइज पी म्हणजेच ट्रू, इम्प्लाइज निगेशन ऑफ यस निगेशन ऑफ एफ ऑर आरची व्हॅल्यू आहे एफ. प्रथम काय केलं आपण, पहिल्यांदा इथे सर्व ठिकाणी आपण पी क्यू आर आणि एसच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. त्यानंतर आपण आपले जे लॉज आहे ते यूज करू शकतो. ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ टी आहे, त्याची व्हॅल्यू येते एफ अँड टी, ब्रॅकेट कंप्लीट अँड निगेशन ऑफ एफ म्हणजेच ट्रू, ऑर टी इम्प्लाइज टीचा आन्सर येतं टी, इम्प्लिकेशन ऑफ निगेशन एफ म्हणजेच टी. हे तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल,
पुढच्या स्टेपला आपण याची व्हॅल्यू टाकूया. आता आपण फक्त निगेशनचा लॉ यूज करू. निगेशन ऑफ एफ म्हणजेच टी ऑर एफ. मी पहिल्यांदा काय केलं, सर्व ठिकाणी जिथे निगेशन होते त्या सर्व निगेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता मी काय करेल, आता मी ब्रॅकेट सगळे सॉल्व करेल. तर पहिला ब्रॅकेट आला एफ अँड टी. अँडमध्ये टीला टी असतं, बाकी सगळे एफ. तर हे आन्सर येणार आहे एफ. आणि पुढे अँड टी आला आहे परत. ऑर मी परत हा ब्रॅकेट सॉल्व करणार. टी इम्प्लाइज टीचा आन्सर असणार टी इम्प्लाइज टी ऑर एफ. टी ऑर एफमध्ये ऑरमध्ये फक्त एफ एफला एफ असतं, बाकी सगळे ट्रू. त्याचा आन्सर येणार ट्रू. मग एफ अँड टीचा आन्सर काय येणार, अँडमध्ये फक्त टीला टी असतं, इथं टी नाही आहे म्हणजे याचा आन्सर येणार एफ. ऑर आणि टी इम्प्लाइज टीचं आन्सर असतं ट्रू. परत ऑरमध्ये एफ ऑर टीचं आन्सर असतं ट्रू, कारण फक्त एफ एफला एफ असतं. त्यामुळे ह्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं जो काय पॅटर्न तुम्हाला दिला त्याचा आन्सर आलं पाहिजे ट्रू. समजते. आता मी लास्ट याचा जो एक्झाम्पल आहे याचं लास्ट एक्झाम्पल नंबर 8 ते घेतो आणि त्यानंतर आपला हा क्वेश्चन आपण पूर्ण करू. मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा क्वेश्चन नंबर 8 असा आहे, निगेशन इन बॉक्स ब्रॅकेट परत ब्रॅकेट निगेशन पी अँड आर ऑर अगेन सेमी सर्कल ब्रॅकेट एस इम्प्लाइज निगेशन क्यू बोथ ब्रॅकेट्स आर कंप्लीट डबल इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट पी अँड आर. बघा आपल्याला करायचं काय, फक्त इथे तुम्ही व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करा, टेबल पाठ ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये एकही छोटीशी अडचण राहणार नाही. जर इथे व्हॅल्यू पुटअप केला तर बघा पहिल्या निगेशन सांगितलं ठेवू आपण ब्रॅकेटमध्ये. निगेशन पी म्हणजे निगेशन ऑफ ट्रू अँड आर म्हणजेच फॉल्स, बरोबर, ब्रॅकेट कंप्लीट. ऑर यस म्हणजेच फॉल्स इम्प्लाइज निगेशन पी म्हणजेच निगेशन ऑफ ट्रू. डबल इम्प्लिकेशन ब्रॅकेटमध्ये पी म्हणजेच ट्रू अँड आर म्हणजेच एफ. तर आपण काय करतो, सगळ्यात मधले ब्रॅकेट आधी सॉल्व करतो, पण आपण आधी निगेशनचे व्हॅल्यू पुटअप करू. निगेशन ऑफ ट्रू असतो एफ अँड एफ हा एक ब्रॅकेट झाला. ऑर एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ टी म्हणजेच एफ ब्रॅकेट कंप्लीट डबल इम्प्लिकेशन टी अँड एफ, बरोबर. मग आपण त्यानंतर काय करतो, मधले ब्रॅकेट सॉल्व करतो. एफ अँड एफचं आन्सर काय असतं, आता तुमचं पाठ झालं असेल. एफ अँड एफ असतं एफ. ऑर एफ इम्प्लाइज एफ काय असेल, फक्त टी इम्प्लाइज एफला टी असतं, सॉरी एफ असतं, बाकी सर्व ते ट्रू असतं, त्यामुळे इथं आलं ट्रू. तर इथं हा ब्रॅकेट आपलं कंप्लीट झालेला आहे. डबल इम्प्लिकेशन परत ब्रॅकेटमध्ये टी अँड एफचं आन्सर असतं एफ, कारण टी अँडमध्ये फक्त टीला आन्सर टी असतं, बाकी ऑलवेज एफ. तर परत एफ ऑर टीचं आन्सर असतं टी. डबल इम्प्लाइज एफ. निगेशन ऑफ टीचं आन्सर असतं एफ डबल इम्प्लाइज एफ. तुमचं आन्सर आलं ट्रू, कारण दोन्ही व्हॅल्यू आल्या सेम डबल इम्प्लिकेशनमध्ये. तर ह्या 8 नंबरचं जे आन्सर आहे ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय आहे ट्रू. म्हणजे आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 पण पूर्णपणे समजला असेल असं मी गृहीत धरतो. हे जर समजलं असेल तर आपण क्वेश्चन नंबर 5 विषयी चर्चा करू. ओके, आता मी हे सगळं पुसतो. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन्स. आपल्याला फक्त काय करायचं, त्यांचे निगेशन्स सांगायचे, बरोबर. बघा पहिला क्वेश्चन आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. पहिलं स्टेटमेंट आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, बरोबर. पूर्ण लिहू, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, AN डबल A. ओके, तर आपल्याला फक्त निगेशन लिहायला लावलेलं आहे, आपल्याला जे ट्रूथ व्हॅल्यू काही विचारलेले नाही, त्यामुळे आपण त्या भानगडीत पडणार नाही. मग आपण काय करू, पहिल्यांदा याला एक लेटर घेऊ. लेट P इज तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, बरोबर.
मग याचं निगेशन काय येणार? तर आपण निगेशनमध्ये शिकलो होतो फक्त नॉट लावा, नॉट लावलं की निगेशन मिळतं. मग तिरुपती इज आंध्र प्रदेशचं निगेशन येईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. आणि हे तुमचं ॲन्सर इझी आहे ना. सेकंड आहे 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. 3 इज नॉट रूट ऑफ दॅट इक्वेशन. तर इथं नॉट ऑलरेडी आलेला आहे. मग जर आपण पी हे स्टेटमेंट असं घेतलं की 3 इज रूट, सेकंड एक्झाम्पलमध्ये मी जर पी हे स्टेटमेंट घेतलं 3 इज रूट ऑफ द इक्वेशन, ते इक्वेशन आहे x² + 3x - 18, x² + 3x - 18 = 0. हे जर मी इक्वेशन घेतलं तर गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट इज, मग दिलेलं स्टेटमेंट आहे आपलं निगेशन पी आणि आपल्याला ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन काढायचं आहे. देअरफॉर निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. बरोबर, म्हणून तुमचं निगेशनचं स्टेटमेंट असेल पी. 3 इज रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. नेक्स्ट √2 इज अ रॅशनल नंबर. सिंपल √2 इज अ रॅशनल नंबर निगेशन काय येणार सांगा तुम्ही, माहिती आहे ना. ते येईल √2 इज नॉट अन रॅशनल नंबर. नेक्स्ट आहे पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटागॉन. ABCDE इज अ पेंटागॉन. तर आपण काय लिहू निगेशन ABCD इज नॉट अ पेंटागॉन. आणि लास्टवालं आहे 7 + 3 > 5. 7 + 3 > 5. मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉर्मली निगेशन जेव्हा लिहिता तुम्ही तेव्हा नॉट हे दिसलं पाहिजे. मी काय लिहिलं 7 + 3 नॉट > 5. मी ते <= भाषेत लिहिण्यापेक्षा यामध्ये लिहिलेलं जास्त प्रिफर करेल. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण एक्झरसाइज ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन होते सर्व डिस्कस केले. आय होप हे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलं की जेणेकरून तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही हा पूर्ण एक्झरसाइज व्यवस्थित सोडवू शकाल. आणि जर त्यात तुम्हाला काही डाऊट आलेच समजा, या व्यतिरिक्तही तुम्हाला या एक्झरसाइजमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला अवश्य कॉमेंट्समध्ये सांगा किंवा प्रत्यक्ष भेटून पण सांगितलं तरी चालेल. तर आपण काय करू आता आपण याचा पुढचा भाग डिस्कस करू. म्हणजे इथे आपला एक्झरसाइज 1.1 संपलेला आहे. आता जो पुढचा भाग आहे याचा नेक्स्ट पार्ट, हा नेक्स्ट पार्ट आहे ट्रूथ टेबलवर डिपेंड. हा नेक्स्ट पार्ट डिपेंड करतो ट्रूथ टेबल्सवर. ट्रूथ टेबल्स तुम्हाला आम्ही तर ऑलरेडी ट्रूथ टेबल तर शिकलेलो आहे, सगळे निगेशनचे अँडचे ऑरचे वगैरे आम्ही टेबल शिकलेलो आहे. पण आता मी तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न देणार आहे आणि दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल्स तुम्हाला काढायचे. म्हणजे कसं, पण त्यासाठी महत्त्वाची अट आहे. यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे तुमचे 5ही टेबल पाठ हवे. आणि हे मी तुम्हाला मला वाटतं ह्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये म्हणून कमीत कमी 6 ते 7 वेळेस बोललो असेल. म्हणून त्याचा इम्पॉर्टन्स पण लक्षात घ्या. मी ज्यावेळेस एवढ्या वेळेस सांगतो याचा अर्थच असं होतो की ते महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचे 5ही टेबल पार्ट असू द्या, निगेशनचा, अँडचा, ऑरचा, इम्प्लिकेशनचा, डबल इम्प्लिकेशनचा टेबल पाठ करून ठेवा. आणि हवं तर हा व्हिडिओ थांबवून 5 करून आधी ते पाठ करा आणि मग हे बघा, तर तुम्हाला हे फार चांगलं समजेल. जर तुम्ही नुसतं बघायचं म्हणून बघायचं ठरवलं तर अनेक अडचणी तुम्हाला येऊ पण शकतात. तर बघा आपण घेऊ ट्रूथ टेबल्स. तर यासाठी मी आधी एक छोटंसं एक्झाम्पल घेतो आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं जास्त डिस्कस करू. तर मी एक एक्झाम्पल घेतो ट्रूथ टेबलसाठी. क्वेश्चन असा घेतो मी, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल्स. बरोबर. आणि पहिलं एक्झाम्पल घेतो मी, P implies Q implies P. मी काहीतरी एक स्टेटमेंट पॅटर्न लिहिला, P implies Q implies P, आणि आपल्याला याचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. मग याच्यामध्ये इम्प्लिकेशनचं साईन सोडून दुसरं कोणतंच साईन नाही. मग तुम्हाला याच्यासाठी इम्प्लिकेशनचा साधारणतः टेबल पाठ पाहिजे. तर मग इथे जर तुम्ही चेक केलं तुमच्या लक्षात येईल इथे 2 सिम्पल स्टेटमेंट घेऊन हा स्टेटमेंट पॅटर्न तयार केलेला आहे. म्हणून आपल्याला इथे 2 स्टेटमेंट्स आधी घ्यावे लागतील.
तर मी जेव्हा याचा टेबल तयार करेल तेव्हा मी काय करेल, आधी 2 स्टेटमेंट घेईल. एक स्टेटमेंट पी घेईल, एक स्टेटमेंट क्यू घेईल. आणि इथे कुठेही निगेशनचं साईन दिसत नाही आहे कोणत्याच स्टेटमेंटला, म्हणून मी इथे ह्या दोघांव्यतिरिक्त कोणते निगेशनवालं स्टेटमेंट घेणार नाही आहे. आणि त्यानंतर मला जर हा स्टेटमेंट पॅटर्न आता तयार करायचा असेल तर मला कशाची गरज आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा ब्रॅकेट तयार करेल. हा ब्रॅकेट काय आहे, क्यू इम्प्लाईज पी. आणि हा ब्रॅकेट एकदा जर तयार झाला, याला जर मी समजा कॉलम नंबर 3 म्हटलं, तर ह्या ब्रॅकेटच्या नंतर मला पी इम्प्लाईज हा ब्रॅकेट पाहिजे. म्हणून मी घेईल पुढचा कॉलम पी इम्प्लाईज, आणि ह्या ब्रॅकेट म्हणजेच कॉलम नंबर 3. याला मी कॉलम नंबर 4 म्हणते. आणि पी इम्प्लाईज कॉलम नंबर 3 म्हणजेच माझं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न, बरोबर. म्हणून मी याला काय करेल, एक बॉक्स करेल आणि याच्यापासून एक टेबल तयार करेल. ह्या टेबलला ट्रूथ टेबल म्हणतात, बरोबर. याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहे, तर 2 सिम्पल स्टेटमेंट आहे, पी आणि क्यू. आपण एका स्टेटमेंटसाठी 4 ऑप्शन, 2 स्टेटमेंट दिले असतील तर आपण पहिल्या कॉलममध्ये एकूण 4 ऑप्शन लिहितो. आणि हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केले, त्यामुळे डायरेक्ट लिहितो आहे मी. आणि सेकंड स्टेटमेंटच्या खाली मी अल्टरनेट टी आणि एफ हे लेटर लिहिणार आहे. इथपर्यंत तर समजलं असेल ना, कारण हे आपण ऑलरेडी केलं आहे आधी. आणि मग क्यू इम्प्लाईज पी. आता इथे इम्प्लिकेशनचा टेबल पार्ट पाहिजे, पण तो टेबल असा नाही पार्ट पाहिजे की जर इम्प्लिकेशन टेबल तुम्ही बघत असाल किंवा बघितलं असेल तर तिथं त्या कॉलममध्ये असतं TFTT, असा पार्ट नाही करायचा आहे. TFT इम्प्लिकेशन दिसलं का TFTT असं नाही. तर आपल्याला करायचं काय, ते समजून घ्यायचं आहे. मी त्या इम्प्लिकेशनमध्ये हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघितला आणि ते चेक करून घेतलं तरी जास्त चांगलं. तर इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा टी इम्प्लाईज एफ असतं त्याच वेळेस त्या इम्प्लिकेशनचं आन्सर हे फॉल्स असतं, अदरवाईज द आन्सर इज ट्रू. तर म्हणून आपण चेक करताना आधी क्यू ए फंक्शन घेणार, जे त्याने दिलेलं आहे इथे. त्यांनी इथे आधी क्यू ए फंक्शन दिलेलं आहे, तुम्ही जर चेक केलं तर. मग आधी आपण क्यू फंक्शन घेणार, म्हणजे क्यू ए स्टेटमेंट घेणार, त्यानंतर पी घेणार आणि इम्प्लिकेशनचं साईन पीकडे जाणार. म्हणजे ते काय, मग ॲरो तिकडे आहे ना, मग टी इम्प्लाईज टी असं होणार. टी इम्प्लाईज टीचं आन्सर असतं ट्रू. सेकंडमध्ये एफ इम्प्लाईज टी आहे, एफ इम्प्लाईज टीचं आन्सर असतं ट्रू. थर्डमध्ये टी इम्प्लाईज एफ आहे, टी इम्प्लाईज एफचं आन्सर असतं एफ. आणि फोर्थमध्ये एफ इम्प्लाईज एफ आहे, त्याचं आन्सर असतं ट्रू. कारण क्यू हे अगोदर आलेलं स्टेटमेंट आहे आणि इम्प्लिकेशन म्हणजे ॲरोच्या दिशेने जाणारं स्टेटमेंट आहे पी. म्हणून आपण क्यू अगोदर घेतला आणि मग पीकडे इम्प्लिकेशन दाखवलं आणि मग आपण त्याचे आन्सर्स लिहिले. मग पुढचा कॉलम काय आहे, पी इम्प्लाईज 3. मग हा पीवाला कॉलम घ्यायचा आणि तिथून इम्प्लिकेशन घेऊन थर्डवाल्या कॉलममधले स्टेटमेंट्स घ्यायचे, त्यांचे व्हॅल्यू घ्यायचे आहेत. मग इथं कसं होईल, हा टी आणि इथला टी म्हणजे टी इम्प्लाईज टी, बरोबर. पी इम्प्लाईज कॉलम नंबर 3, टी इम्प्लाईज टीचं आन्सर असतं टी. सेकंडमध्ये येईल टी इम्प्लाईज टी, त्याचं आन्सर असतं ट्रू. नंतर येईल एफ इम्प्लाईज एफ, त्याचं आन्सर असतं ट्रू. नंतर येईल एफ इम्प्लाईज ट्रू, त्याचं आन्सर असतं ट्रू. फक्त टी इम्प्लाईज एफ सेफ असतं ना, आणि असं कुठं झालेलं नाही, त्यामुळे ह्या कॉलममध्ये सगळे टी आलेले आहेत. हे लास्ट कॉलममधलं ॲन्सर म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज. म्हणून याचा टेबल कोणता आहे, तर लास्टवाला कॉलम. लास्टवाला कॉलम म्हणजेच ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यूज असतात त्या, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला साधारणतः समजलं असेल. तर मी अजून एक्झाम्पल घेतो. समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतलं. आता मी एक्झाम्पल घेतो आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर क्यू ब्रॅकेट कंप्लीट डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी अँड क्यू. ओके, बघा. तर जर मी स्टेटमेंट पॅटर्न समजून घेतला तर माझ्या लक्षात येईल ह्या सर्व स्टेटमेंट पॅटर्नमध्ये फक्त 2च लेटर आलेले आहेत, पी आणि क्यू. आणि मग त्यांचं निगेशन वगैरे आहे, यात 2पेक्षा जास्त लेटर नाही. म्हणून मी पहिल्यांदा 2 सिम्पल स्टेटमेंट लिहिणार, पी आणि क्यू, बरोबर. मग यात कोणाचं निगेशन दिसतंय, तर मला एका ठिकाणी पीचं निगेशन दिसतंय, मला क्यूचं निगेशन कुठेही दिसत नाही आहे. म्हणून मी इथं फक्त निगेशन पी घेणार, बरोबर. अजून मला कशाची गरज आहे, एकदा मला ह्या 3 गोष्टी मिळाल्या की मला त्यानंतर गरज आहे पी अँड क्यूची, बरोबर. कारण त्याचं मला निगेशन काढायचं. मग मी पी अँड क्यू घेणार आणि याला मी कॉलम नंबर 4 म्हणणार. त्यानंतर मला निगेशन, किंवा मी याचंच लगेच निगेशन केलं तरी चालेल, निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे ह्या पी अँड क्यूच्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन, त्याला मी कॉलम नंबर 5. याला तुम्ही याच्या ऐवजी फक्त निगेशन ऑफ 4 असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे तुम्हाला हा पूर्ण
ही पूर्ण टर्म तुम्हाला इथे मिळालेली आहे. त्यानंतर तुम्ही लेफ्ट हँड डबल इम्प्लिकेशनच्या लेफ्टचा विचार केला तर हा ब्रॅकेट तुम्हाला पाहिजे आणि तो तुम्हाला डायरेक्ट निगेशन पीचा कॉलम और 2 नंबरचा कॉलम नंबर 2 याचा यूज करून मिळू शकेल. याला मी कॉलम नंबर 6 म्हणतो. मला जो ही टर्म आहे डबल इम्प्लिकेशनच्या लेफ्ट हँड साईडची ती मला कॉलम नंबर 6मध्ये मिळते आणि ती टर्म घेऊन मी डबल इम्प्लिकेशन करून मला निगेशन ऑफ पी अँड क्यूची टर्म काढायची, ती कॉलम नंबर 5मध्ये मला मिळते. म्हणजे मी पुढे लिहिली 6 डबल इम्प्लिकेशन ऑफ 5 आणि याला मी म्हणेल कॉलम नंबर 7. तर टोटल माझ्याकडे 7 कॉलम झालेले आहे. तर हे कॉलम कधी कधी मुलांचे चुकतात, मग त्यांना एक सोपी एक मी ट्रिक सांगतो. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपले किती लेटर्स आहे ते बघायचं. मेन सिम्पल स्टेटमेंट किती, याच्यामध्ये 2, बरोबर. हे बाकी सगळे त्याच्यावर डिपेंड आहेत, म्हणून 2 सिम्पल स्टेटमेंट आपल्याकडे होते आणि एकूण हे जे साईन आहेत हे साईन फक्त काउंट करायचे. ते 1 2 3 4 आणि 5. तर आपल्याकडे 5 कनेक्टिव्ह पण आहे, बरोबर. आणि म्हणून कनेक्टिव्हचा नंबर आहे 5 आणि सिम्पल स्टेटमेंट आहे 2. टोटल किती झाले 7. तर नॉर्मली तुमचे 7 कॉलम आले पाहिजेत. मी तुम्हाला थोडंसं टॅली करण्यासाठी हे मदत करेल. आपण काय करणार, 2 स्टेटमेंट असल्यामुळे आपला टेबल तिथंच तयार झाला आहे आता ना एवढ्या कॉलममध्ये. आणि 2 स्टेटमेंट असल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं आपण घेणार 4 ऑप्शन. 2 स्टेटमेंटला नेहमी 4 ऑप्शन असतात. पहिलं ऑप्शन असतं, पहिल्या कॉलममध्ये असतो TT FF, सेकंड कॉलममध्ये असतो अल्टरनेट TF TF, बरोबर. मग निगेशन ऑफ P आहे, मग P घ्या त्याचं निगेशन करा. Tचं निगेशन असतं F, Fचं निगेशन असतं T. त्यानंतर कोणता कॉलम आहे P अँड Q, मग P आणि Qमध्ये अँडवाला कनेक्टिव्ह यूज करा. अँडमध्ये फक्त TTला T असतं, अदरवाईज फॉल्स. मग दोन्ही T असताना T आणि बाकी सर्व ठिकाणी कुठे डबल T आलेला नाही आहे, त्यामुळे हे सगळं काही आता फॉल्स. त्यानंतर निगेशन ऑफ 4, आपण 4चं जे कॉलम तयार केले TFFF याच्या प्रत्येकाचं निगेशन. मग Tचं निगेशन असतं F, Fचं निगेशन T, Fचं निगेशन T, Fचं निगेशन T, बरोबर. त्यानंतर निगेशन P और Q. निगेशन P म्हणजे कॉलम नंबर 3, त्यातलं पहिलं व्हॅल्यू आहे F. निगेशन P और Q, मग Qमधली पहिली व्हॅल्यू आहे T, मग F और T. ऑरचा टेबल पार्ट आहे. ऑरच्या टेबलमध्ये काय असतं माहिती, फक्त F और F आल्यावर F, बाकी सगळे T. मग इथं F और F आहे का, नाही, म्हणजे त्यानंतर येईल T. इथं आहे का बघा, F और F हो आहे, इथं येईल F. इथं T और T म्हणजे येईल T. F और F आहे का, नाही, म्हणजे उत्तर येईल याचं T. झालं. त्यानंतर आपण 6 डबल इम्प्लाईज 5. आता बघा 6 नंबरचा कॉलम आपल्याकडे आहे, 5 नंबरचा कॉलम असा आहे आणि आपण काय करणार, याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन करणार. मग तुम्हाला डबल इम्प्लिकेशनचा टेबल पार्ट पाहिजे. डबल इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यू सेम असतात त्यावेळेस त्याचं आन्सर असतं ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का चेक करा, नाही ना मग फॉल्स. सेम आहेत का, नाही ना मग फॉल्स. सेम आहेत का, हो, मग ट्रू. सेम आहेत का, हो, मग आलं ट्रू. मग याचं आन्सर झालं, ह्या स्टेटमेंट पॅटर्नचा आन्सर आहे FFTT. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. तुम्हाला एक आयडिया नक्कीच ट्रूथ टेबलची आली असेल, समजते ना. ट्रूथ टेबल काढणे म्हणजे फक्त टेबल्स तयार करणे आणि त्याच्या जे लास्ट कॉलममध्ये आपला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आला पाहिजे आणि त्या लास्ट कॉलमची व्हॅल्यू म्हणजे दिलेल्या ट्रूथ टेबलची व्हॅल्यू असते. जर हे 2 एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर आपण याच्या पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ. पण जाण्याच्या अगोदर मी ह्याच 2 टेबलवरून तुम्हाला अजून काहीतरी माहिती सांगणार आहे. बघा मी काय सांगतो ते नीट ऐका. तुम्ही ट्रूथ टेबल तयार केले, चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही याच्या लास्ट जो कॉलम आहे इकडे जर लक्ष दिलं तुम्ही लास्ट कॉलमकडे, लास्ट कॉलम म्हणजेच दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू. त्याच्यामध्ये काय आलं बघा, याच्यामध्ये सगळे टी आलेत ना, एकही F आलेलं नाही, सगळ्या व्हॅल्यू T आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये तसं नाही झाले, काही व्हॅल्यू F आहे, काही व्हॅल्यू T आहे. सगळे F पण नाही आहेत आणि सगळे T पण नाहीत. मग याच्यावरून आहे ना पुढे आपल्याला 3 डेफिनेशन शिकायचे आहेत. म्हणून मी तुम्हाला आत्ताच त्याची आयडिया देऊन ठेवतो. त्यातली जी पहिली डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनचं नाव आहे टॉटॉलॉजी. म्हणजेच इफ इन द लास्ट कॉलम ऑफ गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न have all T's.
इन द लास्ट कॉलममध्ये त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज जर ट्रू असतील, ऑल व्हॅल्यूज आर टीज, म्हणजे एकही व्हॅल्यू वेगळे नको, सर्व टी पाहिजे, देन द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड टॉटॉलॉजी. त्याला म्हणतात टॉटॉलॉजी. डेफिनेशन समजले. सर्व जर टी आले, जसं ह्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये बघा सगळे टी आले, मग हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे ना, हा आपला टॉटॉलॉजीचा पॅटर्न आहे, बरोबर. तसंच मी असं म्हणू शकतो सेकंड डेफिनेशनमध्ये, समजा सगळे एफ आले, तर जसे सगळे टी आले तसं पॉसिबिलिटी आहे की सगळे एफ पण येऊ शकतात. आणि लास्ट कॉलममध्ये जर सगळे एफ आले, आता या दोन एक्झाम्पलमध्ये कुठे असं झालेलं नाही आहे, म्हणून मी फक्त लिहितो इथे की इफ all the entries in the last column of given statement pattern is F, आणि सगळ्या एंट्री एफ आहे, जसे सगळ्या टी तिथे आल्यात ना त्या सगळ्या एफ आलेल्या असतील, तर त्या पॅटर्नला म्हणतात contradiction. Then the pattern is called contradiction. म्हणजे आपण जेव्हा याचे एक्झाम्पल घेऊ ना तेव्हा तुम्हाला ते फार पटकन समजेल. लास्ट कॉलममध्ये फक्त चेक करायचं सगळे एफ दिसतात का, लास्ट कॉलममध्ये, इतर कुठेच नाही बघायचं. सगळे एफ जर असतील तर कॉन्ट्राडिक्शन, सगळे टी असतील तर टॉटॉलॉजी. समजा नसेल असं तर जसं ह्या कॉलममध्ये बघा सगळे टी आहेत का नाही, सगळे एफ आहेत का नाही, म्हणजे मिक्स आहे ना. म्हणजे इफ द स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. समजा जर स्टेटमेंट पॅटर्न दोन्ही पण नाही आहे, टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्राडिक्शन पण नाही आहे, देन इट इज कॉन्टिंजन्सी. हे वर्ड तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. तर त्याला म्हणतात कॉन्टिंजन्सी. भले आपण आत्ता लगेच त्याचं एक्झाम्पल घेत नाही आहोत, पण जर तुम्हाला ते आत्ताच समजलं तर आपण डायरेक्ट त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, कारण याला अशी दुसरी काही थेरी नाही आहे, फक्त एक्झाम्पल घ्या आणि सॉल्व्ह करा. तर जसं पहिलं एक्झाम्पल जर विचारलं असतं की हे काय आहे, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी, तर आपल्याला लगेच लिहिता आलं असतं की इन द लास्ट कॉलम ऑल एंट्रीज आर टी, देअरफॉर इट इज टॉटॉलॉजी. हे जर विचारलं असतं आपण लिहिलं असतं हिअर इन द लास्ट कॉलम ऑल एंट्रीज आर नायदर टी नॉर एफ, ते मिक्स आहेत, म्हणून धिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी. बरं, इथपर्यंत सगळं समजलं की अजूनही काय डोक्यात डाऊट आहेत ते चेक करा. समजा काय डाऊट नसतील तर आपण थोडंसं आता याच्या पुढे जाऊया, अजून काही एक्झाम्पल याचे घेऊया. बघा, आता मी पुढे एक्झाम्पल घेताना ना 2पेक्षा जास्त स्टेटमेंट्स घेणार आहे. म्हणजे कसं, समजा मी आता एक्झाम्पल घेतलं, नेक्स्ट P and Q in first bracket or R and negation R or in bracket P and Q bracket complete. बघा, जर तुम्ही एक्झाम्पल केअरफुली पाहिलं तर पहिल्या डोक्यात तुमच्या येईल इथं 2पेक्षा जास्त लेटर आहेत, इथं फक्त PQ नाही, आता PQ पण आहे आणि R हे लेटर पण आलेलं आहे इथे, बरोबर. मग 3 स्टेटमेंटविषयी आपण आत्तापर्यंत कोणताच टेबल घेतलेला नव्हता, डिस्कस केलं नव्हतं, म्हणून एक एक्झाम्पल याचं पण घेणं गरजेचं आहे. बघा, मग इथं 3 लेटर आहेत ना, P आहे, Q आहे आणि R आहे, आणि तुम्ही जर चेक केलं त्याच्यामध्ये निगेशन फक्त Rचं आलेलं आहे, बरोबर. पण आपण निगेशन Rचा चौथा कॉलम घेऊ.
झाले. म्हणजे आपण बेसिक जे पहिल्यांदा स्टेटमेंट ते आधी घेतले, मग गरजेचे स्टेटमेंट घेतले. आता ब्रॅकेट आधी घेऊ आपण. कोणता ब्रॅकेट इथं पी अँड क्यू, याला मी कॉलम नंबर 5 म्हणेल. त्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट तयार करू शकतो मी. ह्या ब्रॅकेटला मी कॉलम नंबर 5 म्हटले, म्हणून 5 ऑर आर किंवा याला 3 म्हटलं तरी चालेल. हा कॉलम नंबर असेल 6. म्हणजे हा पूर्ण पॅटर्न तुम्हाला मिळालेला आहे. आपण ह्या पॅटर्नसाठी निगेशन आर आपल्याकडे आहेच. म्हणजे हा ब्रॅकेट आपल्याला मिळवायचा आहे पी अँड क्यू, आणि जो ऑलरेडी माझ्याकडे आहे. पी अँड क्यूला काय म्हटलं आहे मी 5. म्हणजे मी तर असं लिहू शकतो, हा 4 म्हणजे निगेशन आर 4 नंबरचा कॉलम, ऑर पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 5. 4 ऑर 5 याला म्हणाल इक्वेशन किंवा कॉलम नंबर 7. आणि हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे माझा 6वा कॉलम, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे माझा 7वा कॉलम, आणि ह्या दोन्ही कॉलममध्ये अँड लेटर आहे, म्हणून 6 अँड 7 असा माझा 8वा कॉलम तयार होईल. तर टोटल किती कॉलम तयार झाले? 8. आपण चेक करू की 8 बरोबर आहेत की त्यापेक्षा जास्त कॉलम पण येऊ शकले असते. तर आपण काय चेक करतो कळालं होतं ना तुम्हाला मगाशी. आपण काय करतो, पहिल्यांदा किती लेटर आहे बघतो. तर 3 लेटर पी क्यू आणि आर लेटर आपण यूज करतो आहे. आणि कनेक्टिव्ह मोजू आपण. तर 1 2 3 4 5 आणि 6. तर 6 कनेक्टिव्ह आहे, म्हणजे आपले साधारणतः 9 कॉलम होऊ शकले असते, बरोबर. पण आपले कॉलम 9पेक्षा कमी झाले 8. याचं कारण असं होतं की हे जे लेटर आहेत ना, हे पी अँड क्यू आलं, हे डबल फंक्शन आल्यामुळे ते एकच काउंट झालं, त्यामुळे आपले कॉलम 1ने कमी दिसतात. पण टोटल जर आपण चेक केलं तर ते बरोबर आहे. 9पेक्षा जास्त कॉलम येणं अशक्य आहे, त्यामुळे ते चेक करण्यासाठी कामाला येतं. बरं, हे जर आता तुम्हाला समजलं असेल तर आपण आता याला सॉल्व करू. तर इथे पहिली गोष्ट काय बघा, तुम्हाला कळालं असेल, मी आता टेबल फार मोठा काढला आहे ना. नॉर्मली मी जो टेबल काढतो हा मी एवढा मोठा नसता काढला जर 2 लेटर असते तर, पण आता लेटर 3 आहेत. जर एका स्टेटमेंटला आपण ऑप्शन चेक केले, 2 ऑप्शन असतात, ट्रू किंवा फॉल्स. 2 स्टेटमेंटला 4 ऑप्शन असतात. तसे 3 स्टेटमेंटला 2⁻³ म्हणजे 8 ऑप्शन असतात. आणि ते 8 ऑप्शन लिहिण्याची एक पद्धत असते. तर काय करायचं, प्रथमतः 4T लिहायचे पहिल्या कॉलममध्ये आणि 4F लिहायचे. झाले 8 ऑप्शन, 4T 4F. दुसऱ्या कॉलममध्ये याचे निम्मे करायचे, म्हणजे 2T लिहायचे, 2F, परत 2T आणि 2F. तिसऱ्यामध्ये याच्या पण निम्मे करायचे आणि T आणि F अल्टरनेट लिहायचे. आणि अशा प्रकारे आपला 3 स्टेटमेंटचा टेबल तयार होतो या तिघांपासून. मग पुढचं काम फक्त आणि फक्त तुमचे जे पाठ असलेले टेबल ते यूज करण्यासाठी होतो. म्हणजे कसं, निगेशन आर आहे ना, निगेशनचा टेबल माहीत असेल तर टीचं होतं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी. झालं निगेशन. पुढचं होतं अँडवालं, पी अँड क्यू. पी अँड क्यू 2 कॉलम घेतले, मध्ये अँड घ्या. अँडमध्ये फक्त टीला टी असतं, लक्षात ठेवा. मग टी टी बघा, इथं एफ, इथं एफ, 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 एफ. पुढचं होतं 5 ऑर 3. 5 घ्या, 3 घ्या, हे दोन्ही. आणि याच्यामध्ये ऑरवालं फंक्शन आहे. ऑरचं टेबल पाठ करा. ऑरमध्ये फक्त एफ एफला एफ असतं, बाकी सगळं टी. बघा, मग दोन्ही एफ एफ दिसले तरच एफ लिहा, नाही तर लिहा टी. चेक करताय ना, दोन्ही एफ दिसेल तेव्हाच मी एफ लिहिणार आहे, तोपर्यंत मी सर्व काय लिहिणार आहे, टी. झालं. त्यानंतर काय, 4 ऑर 5. मग 4 आणि 5 नंबर घ्या, मध्ये ऑर आहे, सेम एफ एफ आलं तरच एफ, बाकी सगळे टी. टी टी एफ टी एफ टी एफ टी. नंतर आहे 6 अँड 7. मध्ये अँड घ्या. अँडमध्ये फक्त टीला टी असतं, बाकी सगळे एफ असतात. मग टी आलं तरच टी, बरोबर, अदरवाईज एफ. मग तुम्ही जर चेक केलं तर ह्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू आलेली आहे टी टी एफ 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 एफ, बरोबर. आणि हे आपलं असेल ॲन्सर. आय होप की जेवढं आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगितलं तेवढं सगळं तुम्हाला समजलेलं आहे. आणि आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी अजून डिस्कस करू. ह्या ज्या डेफिनेशन्स आपण लिहिल्यात, ह्या डेफिनेशनचे एक्झाम्पल घेऊ. आणि याबरोबर अजून काही डेफिनेशन बाकी आहेत, त्या डेफिनेशन घेऊन त्याचे पण एक्झाम्पल घेऊ. आणि याच्यावर आधारित एक्झरसाइज 2.2 आहे, तो आपण सॉल्व करू. I hope you understand everything I told you today. Bye.